लोकसभा इलेक्शन विधानसभा इलेक्शन मध्ये रुद्देवाडी टू तळेवाड 2 कोटीचा 2.5 कोटीचा मंजूर होता. हे रस्ता कुठे आहे ते भाजप कार्यकर्त्याला विचार. सोंगोळी ते तळेवाड 2 कोटीचं काम झालंय. रुद्देवाडी टू तळेवाड हे काम होता. सोंगोळीला फाट्यापासून तिथूनच मुडून काढून ते काळ्याला देऊन काळ्या मोठं हॉटेल बांधून ठेवला. मतदान झाल्याने त्यांनी 3 येतात म्हणतात. मी म्हणतो माझं सर्व येतात म्हणतो. हे काय पडतात का नाही हे नाही. रामाचं बाण येणार रामाचं बाण येणार आहे. आम्ही शिवाचं फूल येणार आहे. शिवाजी विष्णूचं फूल रामाचा बाण येऊन रावणाचा हत्या करणार आहे आम्ही. राजकारणाचा भोंगा वाजलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरात जे आहे प्रचार जे आहे मोठं रंगतदार होत चाललेला आहे आणि राजकीय वातावरण एकदम तापलेलं आहे. तर आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्हा परिषद एक गट आहे सलगरा गट. सलगरा गटातील एक गाव आहे रुद्देवाडी गाव आहे. या रुद्देवाडी गावात आलेलो आहोत आपण आणि या गटात जे आहे 2 उमेदवार आहेत. शिवसेनेचे शिवराज म्हेत्रे आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सीताराम बाके. तर या 2 उमेदवारांमध्ये जे आहे फाईट सुरू आहे. तर काय वाटतं तुम्हाला काय ही सगळी राजकीय वातावरण बघून? राजकीय वातावरण बघितलं तर आता सर्वांकडे बीजेपी पक्ष आलेला आहे. म्हणून हे सुद्धा आमदार चांगलं काम केलं म्हणून हे सरकार गटामध्ये बीजेपी येणार आहे. नक्की आहे नक्की. ते तसं काय होत नाही. ते काम केल्यामुळं तसं ते काय होणार नाही. आमचं भागामध्ये सलगर गटामध्ये आमचं ते शिवसेना येणार. तिन्ही पण येणार आहे. तसलं काय ह्याने सांगितल्याप्रमाणे तसं होतच नाही. कसं सगळं एका घरातच नसते. ते एका घरात राजकीय चाललेलं आहे. तसं इथं आमच्याकडे होत नाही. तसं कसं काय गणित लावलं गणित असंच आहे. आता बघा आता आमचं सलगर जिल्हा परिषद बाहेरच आहे. बाहेरचं म्हणलं तरी आमचं एरियामधलं आहे. तिकडं सलगर गटामध्ये सलगरचं कोणी बी तिथं सीटच नाही. तिथं ते काय ते वचक नाही त्याचं. बाकीचं त्याचं वचक नाही. ते मेत्रे ते आमदारवरच त्याने उभारलेलं आहे. तिकीट किती जणांना तिकीट मागितलं ते दिलं नाही. ते बी फटका त्याला बसणार बीजेपीला बसणार. हे आमचं मुगळी मतदारसंघामध्ये जनरल सीट आहे. ते बीजेपीवाले आता ते ओबीसी मधलं ते सीट दिलेलं आहे. पण आमचं ते मुगळी संघामध्ये मतदारसंघामध्ये जनरल सीट झालं. जनरल सीटने ते निवडून येणार. ते ओबीसी येतच नाही. 100% सांगतो. काय म्हणतो काय मत आहे तुमचं? त्याने काय सांगते तर सलगर मोठं गाव असल्यामुळे तिथं जिल्हा परिषदेचे तिकीट दिलं नाही. लोकांनी तक्रार केलेत. नेहमी तुम्ही मोठ्या गावाला तुम्ही जिल्हा परिषद दिला तर आम्ही इतर गावाच्या लोकांना काय करायचं म्हणून तक्रार आमदार विचार करून सिद्धाराम बाके उंबरगीचा आहे त्याला जिल्हा परिषदचे दिले. म्हणजे मुगळी पंचायत समितीमध्ये ते जनरल लोकाला द्यायला पाहिजे होतं परंतु जनरल लोक तयार नव्हतं. त्या कारणाने मोती मराठला आमदारने दिले. लोक मागणी केलेलं आहे. बोरुटी मध्ये कलशेटी मागणी केलेलं आहे. मुगळीमध्ये पाटील मागणी केलेलं आहे. परत ते कोण कुंभार ते बी मागणी त्यांनी तिकीट मागितलेलं आहे. शिन्नूर मध्ये बी मागितलेलं आहे. सोंगोळ किती काळ्या बी त्यांनी मागितलेलं. ते लोकाला वगळून ओबीसी वाल्याला सीट दिलेलं आहे. तसं होत नाही. ते सीटच येत नाही. ते नाही तसं नाही. तुम्हाला काय वाटतं? तसं काय नाही. सर्व चांगला येतं. सर्व मेहतऱ्याचा चांगला याचा बी काय अटीतटी मध्ये कोणतं येत आहे. दोघांमधलं एक अटीतटी इलेक्शन कोणी नाही. चर्चामध्ये मी काय म्हणतो अटीतटी आहे. सध्या पोझिशन मध्ये अटीतटी आहे. पण पुढचं अजून 2-4 दिवस आहे. ते पुढचं काय होतं तुम्हाला काय वाटतं? हवा तेच म्हणलं की अटीतटी मध्येच आहे. दोन्हीकडनं थोडं हे बघा शिवराज मेहता थोडं बिल्लासाठी त्याचं हे झालंय परंतु बिल्लाचं ते सर्व मोकळं तर शिवराज मेहता येणार. हे आमदारने काय केलं साखर कारखाना सुगार कारखान्याचं बिल 2 वर्षानंतर दिले. हे लोकाला नाही दिलं का नाही. काय प्रॉब्लेम सांगू का तुम्हाला? गव्हर्नमेंट सत्यावर केंद्रावर ते भाजप राज्यामध्ये भाजप ह्यांना लोन दिलं नाही आमच्या कारखान्याला म्हेत्रे साहेबाला. त्यामुळे बिल थकीत नाही. ते परतफेड केलेलं आहे. सगळं दिलं त्यांचं काय इस्टेट विकून दिलेलं नाही. तसं विकून दिलेलं शेतकऱ्याचं ऊस गाळात केलेले साखरचे पैसे आता गाडी
करून हे शेतकऱ्याला सगळं मातीत टाकले. property झालेलं आहे. मुंबई मधला विकून त्यांच्या प्रॉपर्टी विकून दिलेलं आहे. त्यांचा अक्कलकोट तालुक्याला लाईट दिला होता, त्याचा पण बिल फडवणीसने थकीत केलंय. सगळं थकीत केलेलं आहे. त्यांच्या मेत्रे साहेबांचं ते काही काही नाही. शेतकरी मातीत गेलेले आहे. शेतकरी अडचण भरपूर असून सुद्धा लग्न पत्रिक दिलेले सुद्धा ते त्यांनी बिल दिलेले नाही. हो बरोबर आहे. लग्न पत्रिका तिथं गव्हर्नमेंटच पैसे देणार, कुठून द्यायचं त्यांनी? आहेत ते प्रॉपर्टी विकून दिलेलं आहे तुम्हाला. प्रॉपर्टी विकून हा. दिली का? प्रापेट विकून दिलेले नाही. फडणवीसला लाईटचं बिल किती प्रापेट देणार आहे? दिलेले नाही. लाईटचं बिल किती देणार आहे त्यांना विचारा फडणवीसला तुम्ही. तुमच्या माध्यमातून विचारा. दिलं नाही. हा. नाही, ते काही पैसे नाही. सगळ्यांना हे वाटप लोकांना करून वाटप असतो. हे आता नाव काढून बोलले पटल्याने सुरू केले कारखाने. ते नाही ना पैसे पैसे खायचं. मेत्रेला काही देऊ नका, लोन देऊ नका, लाईट बिल देऊ नका, हे करू नका, ते करू नका. हे शिफारस हे करा. सर्व बोगस आहे. हे लोक कोणी काय सांगतो तुम्हाला? लोकसभा इलेक्शन, विधानसभा इलेक्शन मध्ये रुद्देवाडी टू तळेवाड 2 कोटीचा 2.5 कोटीचा मंजूर होता. हे रस्ता कुठे आहे ते भाजप कार्यकर्त्याला विचारा. सोंगोळ इटेर तळेवाड 2 कोटीचं काम झालंय. रुद्देवाडी टू तळेवाड हे काम होता. सोंगोळीला फाट्यापासून तिथूनच मुडून काढून ते काळ्याला देऊन मोठं हॉटेल बांधून ठेवला. काय होतं मग काय हे होतं? तर सांगा हे ना. काय नाही. ते हो साहेब, ह्याचं उत्तर द्या म्हणावं मला. 2 कोटीचं 2.5 कोटीचं काम कुठे गेलंय? रुद्देवाडी टू मुगळी रुद्देवाडी टू तळेवाड 2 कोटीचा 2.5 कोटीचा मंजूर होता. हे कुठे गेलं काम? कुठं गेलं काम? हा, ते सांगा म्हणावं. ते काम अजून झालेले नाही. तुमचं बाली- तुम्ही वाटता ना पत्रिकावर तुमच्या लेखी आहेत तिथे. तुमच्याकडे आमचे पत्रिका आहे. पावती बी आहे, सगळं आहे. ते मंजूर झाले सगळं. ते पैसे तिथं तिकडे टाकून ते थांबा, एक घेतलेलं आहे. मिनिटं. आता तुम्ही सोंगोळीवरून आलो, तिथं जाताना तळेवाडचा रस्ता होता. तुम्ही जावा तिथून बोर्ड का काढला तुम्ही? तिथूनच मंजूर आहे ना? तिथून कामं का- कामं नाही झाले का आमदार असताना सचिन नाही, कल्याणचे? आमचं- नाही, आमदार असताना भरपूर काम झालेलं आहे. भरपूर काम झाला म्हणून 50,000ने निवडून आले. हे मशीन घोटाळा आहे, त्यामुळे 50 पण येते, लाख पण येतात. आमच्या गावाला ते टाकी कसं आता ते टाकी येते आता का बघा, 10,000 लीड येत नाही यांनी. मशीन घोटाळा आहे, आलेत. ते मशीनचं काय नाही रे संबंध. जाऊ दे सोड. हे सांगतो ना मी काय ते पण दुधनीचे हो, विचार आहे, ते साहेबा. पण सांगतो मी. इथं काय नाही. आमच्या एरियामध्ये हे सरकार फक्त तुम्ही आमदारला पण मतदारसंघामध्ये तुमच्या माध्यमातून विचारा. शिवसेना 2.5 कोटीचा येते तर. रुद्देवाडी टू तळेवाड हे रोड कुठे गेला? वागदार एवढं 3 विचारा. गटामध्ये आमचं बस येणार आहे. एवढा विकास बस झाला. दुसऱ्या जाऊ दे, ते गेनीट पाईप केलंय, ते सगळे केले. तिन्ही सीट शिवसेनेचे बसणार म्हणतात. 3 जिल्हा त्याने परिषद आता आमच्या येतात. शेतीमध्ये मतदान झाल्याने त्यांनी 3 येतात म्हणतात. मी म्हणतो माझं सर्व येतात म्हणतो. हे काय पडतात का नाही? हे नाही. ज्यावेळी रामाचा बाण येणार आहे, रामाची बाण आहे. रामाचं बाण येणार आहे. हा. रामाचं बाण. रामाचं बाण येणार आहे. आम्ही शिवाचं फूल येणार आहे. देणार आहे. परत तिकडे तुम्ही शिवाजी विष्णूचं फूल. 3 येणार आहे. रामाचा बाण येऊन रावणाचा हत्या करणार आहे आम्ही. रावणाची हत्या करणार म्हणते. हा? रावणाची हत्या ते करणार. हत्या होत नाही. ह्याला काय कळतंय? तू काय तू म्हणायचं शिवसेनेत हे कसं, आम्ही बी जुना माणूस आहे, हे जुना माणूस आहे. हा ते सगळं आता नवीन लोक कुठं जावलं सगळं तुम्हाला बी चॅनल वाल्या बी माहित आहे. होय, भाजप लोकांचे थकले त्यांना. लोक कुठं 9 वाजेपर्यंत बसून नागुणचूरचे जिल्हा परिषद गटाचे बसून रुद्देवाडीचे लोक बसून थांबलेत. आणि कोणाला पण जुना कार्यकर्त्याला दिले नाही. नवीन आलेले कार्यकर्ते भाजपचे तिकीट वाटप केले, त्यामुळे भाजपचे लोक नाराज आहेत. हे शिवराज मेत्रे नक्की येणार म्हणजे येणार. भाजपचे लोक नाराज आहे. तुम्ही नाराज आहे? नाराज नाही. हे लोक हे म्हणते ते नाराज आहे, आम्हाला तिकीट नाही दिलं. हे म्हणते हे खोटं आहे. खोटं नाही. ते बरोबर आहे. नेमणूक करून ते रमेश बिराजदार मागणी केलेलं आहे. रमेश बिराजदारने मागणी केला होता, परंतु शेवटी अर्ज भरला नाही. त्यांच्याकडून दिलं त्याने आमदारांना म्हणला होता कोणी इच्छुक आहे त्याने अर्ज भरा, नंतर विचार करू. हे कोणी भरला नाही, त्या शेवटी काय उच काय तर बोलतोय, हे चुकीचं आहे. आमच्या गावातलं रमेश बिराजदार तिकीट मागितला होता. मुगळीला कुंभार पाटील बी मागितलेलं आहे, नाही दिलं. नाही दिलेलं आहे. नाही दिलं म्हणजे काय? ते कुंभार म्हणून भरला होता, ते गुलबर्ग मध्ये राहतो. हे आता आमच्या मतदारमध्ये कोणी ओळखत नाही, तसलं कशाला तिकीट द्यायचं म्हणून हे रमेश बिराजदारला ओळखत नाही का? ते कुंभारला बाकेला. बाकीला कोण ओळखणार आहे? आमच्याकडे काय ओळखणार हा आहे? बाकीला ओळखतात. कोण? आणि ते आपलं कुंभार पाटीलचा माणूस आहे, तू ओळखतोस. कृषी उत्पन्न बाजार समितीचं 2 वेळा उपसभापती आहेत. तुम्हाला बाकी त्यांनी कोण कशाला ओळखत ओळखतात? नाही. कोणी ओळखत नाही इथं.
बाकीला फक्त ओळखत सिद्धराम ओळखतात पाटीलचा ते सर्व माणूस आहे. ओळखतात. हे 2 वेळा बाकीचं सभापती झालेला आहे त्यांनी, त्यांनी उपसभापती आहे ना, मार्केट असं कमिटीचा. 2 वेळा सभापती उपसभापती झाले म्हणजे बाकी मार्केट कमिटीचं मग झालं 2 ते वेळा आपण नाही हो, आता झालंय 2 वेळा कधी झाले विचारा की त्यांनाच विचारा. हा? ते मैत्री साहेब असताना कोण होते उपसभापती? ते बाचे. भोसले साहेबाचं झालं ते आता भाजपमध्ये सांगा, भाजपमध्ये सांगा ना. काँग्रेसमध्ये बी झालेलं आहे. हवा कुणाची बघा या गाव या रुद्देवाडी मला शिवराज मेत्रे धनुष्यबाण आहे बघा आमच्या गावात. संगीता शिवानंद पाटील हे मुळी पंचायत समिती आणि सलगर जिल्हा परिषद गटाचे शिवराज सिद्धाराम मेत्रे हे यांचं दोन पोल आमचे उमेदवार 100% येणार. तुमचं मत सांगा आता हा? तुमचं त्यांनी काय म्हणलं त्यांनी, आम्ही काय म्हणतो आमचं सत्ता आहे आणि आमच्या सत्तेमध्ये काम केलेलं आहे. आमदारने भरपूर विकास केलेला आहे, भरपूर खेडेगाव विकास केलेला आहे, त्यामुळे त्यांनी नक्की येणार. हो, सत्ताचे हे काम सत्तावाल्यांना झालेली. बरोबर तेव्हाच आहे. तुम्हाला सांगितलं, आता सर्वे पहिल्यांदा करणारे सांगितलं, येतात. 2.5 कोटीचं काम कुठे गेलाय याचा विकास दाखवा, आम्ही मान्य करतो. विकास कसं आहे, विकास त्यांनी बी हे मेत्रे साहेब दुनियाचं काम केलेलं आहे, त्यांनी बी दादा बी केलेलं आहे. तसं आम्ही म्हणत नाही केलं नाही म्हणून, विकासापेक्षा पण भांडणं कसं जास्त लोकांवर झाले. आमचं जनरल सीट आहे ते ओबीसी सीटला कसं द्यायचं, मागणी करून सुद्धा काय दिलं नाही. काय काय एवढं म्हणतात? सांगा मला. त्यांचं जे मेन मुद्दा आहे ते बरोबर, जनरल जागेमध्ये ओबीसी द्यायला नको होते आणि जनरल आहे, कधीतरी एकदा आरक्षण मिळतंय, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे नाराजगी आहे. नाही नाराज आहे तरी पक्ष सोडून काम करत नाही कोणी, त्या पक्षाचे त्यांनी करतात, भाजपवाले भाजप करतात, सगळं असं करतात, त्याचं काय नाही. तरी सुद्धा 5-10% ते वळण होणारच, हे सीट मुळे होणारच. जनरल सीटाच हे करणार. ओबीसी मला तर तांड्याचं कोण आम्ही का त्या तिकडं जायचं, आम्ही तिकडं ते तांड्याला जायचं काय विचार असेल तर हे जनरल आमच्या एरियामध्ये ह्याला निवडून द्यायचं, सगळं जण करणारच आहे, ते निश्चित आहे बघा. 3 सीट येतात. हा. तर आपल्या सोबत इथे रुद्देवाडी गावातील ग्रामस्थ यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे. इरफान शेख, सोलापूर.